राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 8 दिवसांपूर्वीच पैसे 2 टप्प्यामध्ये मिळाले आहेत. तसेच काही महिलांना मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळालेले नाहीत. अशा महिलांचा लाभ बंद झालेला असू शकतो. ई-केवायसी नंतर जवळपास 70 लाख महिलांचा लाभ बंद झालेला आहे. तर 2 महिन्याचे पैसे मिळाल्यानंतर आता महिलांना मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली आहे. तर लाडक्या बहिणींनो, लवकरच मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. तर तो कधी जमा होणार आहे? 10 जून ते 14 जून या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होऊ शकतो. 10 तारखेला हप्ता जमा केला जाईल असे सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे आणि याचा GR देखील काढण्यात आला आहे. त्यामुळे 10 जून ते 14 जून या दरम्यान मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. ई-केवायसी नंतर तब्बल 1,70,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले आहेत आणि 70 लाख या महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या 70 लाख अपात्र लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा लाभ आता बंद झाला आहे. अनेक लाडक्या बहिणी या अपात्र असून देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे सरकारला तिजोरीवर ताण सहन करावा लागला. अपात्र महिलांमुळे तब्बल 10,000 कोटी रुपये आता सरकारचे वाचणार आहेत. सोशल मीडियावर 8 दिवसांपासून अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. पुन्हा ई-केवायसी करता येणार अशी माहिती सोशल मीडियावर पसरत आहे. महिला आणि बाल विकास विभागात यामुळे गर्दी होत आहे, जेणेकरून कागदपत्रे जमा करून महिलांचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. यावर सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे की सोशल मीडियावर जे मेसेजेस येत आहेत ही अफवा आहे, ही माहिती चुकीची आहे. कारण ई-केवायसीसाठी नवीन कोणतीही मुदतवाढ सरकारने केलेली नाही अशी माहिती सरकारने स्पष्टपणे दिलेली आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने प्रत्येक महिन्याचे पैसे जमा केले जात आहेत. अशा महिलांनी आपल्या बँक खात्यात जाऊन रक्कम जमा झाली की नाही चेक करावे. तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.